नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदी मी आपले उपसंचालक पार्लेवार साहेब, डॉक्टर विकास महात्मे, टाटा इंटरनॅशनलचे सर्व सन्मानित पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी एक नवीन विकासाची दृष्टी घेऊन आपल्या बळीराजाला, शेतकऱ्याला आपण कर्जापासून मुक्त करून त्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सामर्थ्यवान कसं करता येईल याच्या विचारातून ज्या योजनांवर विचार करतात त्याबद्दल माझ्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सरकारी पद्धतीमध्ये बऱ्याचशा योजना आहेत. पार्लेवार साहेबांनी त्याचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. पण कृषी क्षेत्रामध्ये आयुष्यातली अनेक वर्ष घालवल्यानंतर त्याच्यातल्या व्यावहारिक समस्या काय आहेत आणि त्यावर आपण कसं काम करता येईल याच्या बाबतीमध्ये थोडा बहुत अनुभव मला असल्यामुळे मी 2-3 गोष्टी आपल्या विचारार्थ नक्की मांडीन. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या शेतीमध्ये आपण जे काही क्लस्टर तयार करतो आहे त्याचं पहिले शेतकऱ्याला जो माल तयार करायचा आहे त्याचा उत्पादन खर्च आपल्याला वाचवला पाहिजे. उत्पादन खर्च जो आहे त्याच्यामध्ये उत्पादन तेवढंच मिळालं पाहिजे, पण उत्पादन खर्च वाढवला पाहिजे, कमी केला पाहिजे. हा उत्पादन खर्च कमी करण्याकरता आपल्याला पर एकर उत्पन्न वाढलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी करायला काय केलं पाहिजे याच्याबद्दल अनेक गोष्टी आता प्रचलित आहेत. पालेकर साहेब त्यांनी झिरो बजेटच्या शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्याच्यानंतर आता शर्मा म्हणून यवतमाळ जिल्ह्यात आहेत आणि माझी पार्लेवार साहेबांना विनंती आहे की या सगळ्या शेतकऱ्यांकरता याच्यामध्ये पेस्टिसाईड आणि खतं याचा खर्च कमी करून जीवामृत किंवा अमृत पाण्याचा उपयोग करून आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाईड वापरून आपल्याला उत्पादन क्षमता तेवढीच जर मिळवता आली तर पहिले खतं आणि औषधावर होणारा खर्च आपण कमी करू शकतो. दुसरं, हे जेव्हा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळायला 3 वर्ष लागतील, या बाबतीमध्ये टाटावाले मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतील. पण आपण यामध्ये उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन क्षमता वाढवणं याकरता पहिले प्रोडक्शन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करण्याकरता कुठलं टेक्निक, कुठलं तंत्रज्ञान आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या लेवलवर आपणही अभ्यास करा. आणि मी पण पार्लेवार साहेबांना विनंती करेन की या सर्व शेतकऱ्यांना, शर्मा जसे आहेत किंवा आपले पालेकर साहेब आहेत, अशा टाईपमध्ये ज्यांनी सक्सेसफुली काम केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी याच्यात एकरी उत्पन्नही वाढवलं आणि केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाईड नाही वापरलं आहे, अशा शेतकऱ्यांचं व्यावहारिक प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था केली पाहिजे. जसं पेस्टिसाईड आणि खतं आहे तसं बियाणं आहे आणि बियाणाच्या बाबतीमध्ये देखील आपण कोणतं बियाणं वापरायचं, कोणतं नाही, हेही आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या बाबतीत उत्तम आणि चांगलं बियाणं आपल्या फार्मर्स प्रोड्यूस कंपन्याच्या मेंबर्सला, त्या शेतकऱ्यांना कसं मिळेल ते आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता गावामध्ये मजुरीत खूप वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आहे. आणि म्हणून एक ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीची योजना आहे, इक्विपमेंट बँक. समजा एक 100 फार्मर प्रोड्यूस कंपनी असतील तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक इक्विपमेंट बँक तयार केली आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळी असे ट्रॅक्टर किंवा इतर ज्या मशिनरी आहेत त्याच्यातलं मेकॅनायझेशनचं एखादं प्रोजेक्ट केलं आणि त्या मशिनरी सगळ्यांनी किराया देऊन वापरायच्या कमी पैशात आणि त्याच्यावर आपलं काम चालवायचं. आता मी याच्यावर वर्किंग करतो आहे, जवळपास वर्किंग पूर्ण झालं. पण आता काय की मी काही कुठलाच व्यवसायात नसल्यामुळे हे सगळे प्रयोग करण्याकरता स्वाभाविकपणे भांडवलही लागतं आणि मला उत्साह आहे, पण आता मी कसल्या नसल्यामुळे मी दुसऱ्यावर डिपेंड असतो आणि त्यातून व्यावसायिक इंटरेस्ट नाही आहे, तिथे काम करण्याची स्वाभाविक कोणाची प्रवृत्ती नसते. तर मी याच्यावर एक उत्तम सोल्युशन काढलेलं आहे. मी नाही काढलं आहे तंत्रज्ञानाने जगात मी ते आणलेलं आहे. ते असं आहे की राईस स्ट्रॉ म्हणजे तणस
5 टन तणसापासून 1 टन बायो CNG तयार होतो. आणि आपण जे ट्रॅक्टर वापरतो, समजा एक शेतकरी वर्षातून समजा एक 50,000चं ट्रॅक्टरमध्ये डिझेल वापरत असेल, तर त्यांनी CNG वापरला तर तेवढंच काम 30,000 रुपयात होतं. म्हणजे त्याची 20,000 रुपये बचत होते डिझेलवर. तर आता मी ते ट्रॅक्टर तयार करायच्या मागे आहे की आपल्या इथे 60 टन पराठ्यापासून 1 टन बायो CNG होतो. आणि त्याचबरोबर आपली सगळी मशिनरी जी आहे ती आपण LNGवर किंवा बायो CNGवर जर ट्रान्सफर केली, LNGवर केली तर जवळपास 50 ते 60% बचत आहे. एक ट्रक जी आहे ती जर आपण डिझेलच्या ऐवजी LNGवर चालवली तर आपलं जवळपास 40% फ्युएलवर 60% बचत होईल. एवढा फायदा आहे. रेटमध्ये एवढी तफावत आहे, त्याची कॅलरिक व्हॅल्यू जास्त आहे. आणि त्यामुळे अशी इक्विपमेंट बँक घेऊन त्याच्यातलं फ्युएलही स्वस्त केलं तर आपले पर एकर खर्च वाचेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी माझ्या लक्षात आली की मी परवा जेनिंग प्रेसिंगवाल्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आणि आज आपल्याकडे जी आर्थिक स्थिती आहे की जगात आता आजच मी चौकशी केली, दुधाचा भाव न्यूझीलंडमध्ये 120 रुपये किलो आहे दुधाच्या भुकटीचा. भारतामध्ये हा भाव 280 रुपये होता, तो आता 180 पर्यंत आलेला आहे. आणि आता दूध घेणं बंद केलं कारण परवडत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे इंटरनॅशनल प्राईस आपल्यापेक्षा खूप स्वस्त आहे, त्यामुळे आपलं एक्सपोर्ट होत नाही आहे. तसंच आज कापसामध्ये झालं की आपल्या CCIनी विदर्भाच्या शेतकऱ्याच्या हिताकरता विदर्भ गुजरात मी मागे लागून माझ्याकडे सगळे महाराष्ट्रातले मंत्री आले आणि मी CCIला जबरदस्तीने कापूस खरेदी करायला लावला. तर 2 वर्षात त्यांनी 35,000 कोटी रुपयाचा कापूस खरेदी केला आहे. आणि ज्यावेळी कापसाला जागतिक बाजारभावात चांगले भाव होते त्यावेळी त्यांनी तो कापूस विकला नाही, त्या गाठी विकल्या नाही. आणि त्यामुळे आता CCIला हे अशीच जर किंमत येईल तर 10,000 कोटी रुपयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ते ठेवायला जागा नाही, गोडाऊन नाही, पाऊस आहे, सडेल कापूस ते वेगळंच. त्यामुळे आपली मार्केट प्राईस ही MSP जास्त आहे आणि मार्केट प्राईस कमी आहे. त्यामुळे गहू असेल, तांदूळ असेल, दुधाचं असेल आणि साखर असेल आणि आता कापूस असेल, या सगळ्या बाबतीमध्ये मार्केटमध्ये परिस्थिती अशी असल्यामुळे यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न आपल्यासमोर आहे. सरकारने काय काढायचं हा सरकारसमोर आहे. मी कालच प्रधानमंत्र्यांकडे एक विनंती करणारं पत्र लिहिलं आहे की या परिस्थितीतून शेतकऱ्याचा वाचवायचं असेल तर आपल्याला त्या दुधाची भुकटी आपण 30 रुपये लिटर सबसिडी जर दिली आणि यात ही काही एक्सपोर्ट झाली, 2 लाख टन आपल्याकडे पडली आहे, 50,000 टन जर एक्सपोर्ट झाली तर आपल्याकडे पुन्हा दूध घेतील दूध भुकटीवाले आणि पावडर करतील तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. तर आता त्यांनी ते केलेलं आहे. दुसरं मला कळलं की न्यूझीलंडमध्ये त्यांनी काय केलं, दुधाच्या भुकटीमध्ये 2 प्रकारच्या भुकट्या तयार केल्या. आपल्याला जगातल्या तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे. त्यांनी काय केलं की पायनॅपल फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर हा त्याच्यातच टाकला आणि ऑर्गॅनिक मिल्क पावडर तयार केली आणि साखरही टाकली. त्यामुळे आता तुम्ही जसं एक पाऊच आहे ते काढलं आणि थंड पाण्यात टाकलं आणि घोटलं की तुमचं स्ट्रॉबेरी मिल्क झालं, पायनॅपल मिल्क झालं, ऑरेंज मिल्क झालं, लगेच तयार होईल. आणि तेही ऑर्गॅनिक, विदाऊट शुगर. आणि ऑर्गॅनिक नसेल तर त्याचा भाव त्यांनी स्वस्त आहे आणि ऑर्गॅनिक असेल तर महाग आहे. आता ते मार्केटमध्ये आणलं. आपल्या इथे चितळे डेअरी आहेत सांगलीला, त्यांनी काय केलं की त्यांनी खवा आणि मिल्क पावडर टाकून त्यांनी मोठं गुलाबजामचं हे तयार केला, फॉर्म्युला तयार केला. आणि आज भारतात ते हजारो टन या 20-20, 25 किलोच्या बॅग डायरेक्ट गुलाबजाम मिक्स म्हणून विकतात. आणि त्याच्यामुळे दुधाच्या भुकटीलाही मार्केट निर्माण झालं. आणि विशेषतः गुलाबजाम मिक्स आता जगात आपल्या भारतात हे चितळ्यांचं सगळीकडे यायला लागलं आणि ते विकायला लागले. काय होतं की तंत्रज्ञानाचा विकास करणं आवश्यक आहे. आता मला पार्लेवार साहेबांनी आणि यांनी असं सांगितलं, ते सांगायच्या आधी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, या सगळे प्रश्न तुमच्यासमोर येणार आहे. तर मी जिनिंग प्रेसिंगवाल्यांना विदर्भातले असं विचारलं की तुम्ही कापूस निर्यात करण्यामध्ये अडचण काय आहे.
आता एक जिनिंग प्रेसिंगवाला एक कंटेनर रुई काढून पॅक करून JNPTला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला पाठवतो. तर तो म्हणाला, साहेब आमची कॉस्ट 30% लॉजिस्टिक कॉस्ट वाढते, कारण एक ट्रक एक कंटेनर जातो. मी मंत्री असताना सिंधीला आणि जालन्याला, मराठवाड्यात आणि विदर्भात 2 ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्ट तयार केले. आणि कल्पना अशी होती की डायरेक्ट कंटेनर इथे येईल आणि एका वेळी एका रेल्वेत 40 कंटेनर जातील. ते गेले तर आपलं कॉस्ट जी आहे JNPTपर्यंत न्यायची ती 30% म्हणतात ते, पण 20% जरी कमी झाली तर 20% आपला प्रॉफिट वाढला. त्यामुळे आता तुम्ही जर ही डाळ तयार केली, महात्मे साहेब आणि पार्लेवार साहेबांनी सांगितलं, तुम्ही तयार केली आणि ही समजा उद्या भारतात सगळीकडे पाठवायची आहे, तर ही ट्रकनी पाठवलं तर 10 रुपये खर्च येईल, ही रेल्वेने पाठवलं तर 6 रुपये खर्च येईल, आणि ही पाण्यावर पाठवली तर याचा खर्च येईल 1 रुपया. आणि ते पाण्यावर चालणारी बोट जी बार्ज आहे ते LNGवर आणलं किंवा मिथेनॉलवर आणलं तर 50 पैसे होईल. आणि आपल्या इथे भारतामध्ये आपली लॉजिस्टिक कॉस्ट ही समस्या आहे. समजा वाठोड्याला तुम्ही टाकलं तर वाठोड्यावरून डाळ तयार झाल्यावर अमरावतीला आणा, अमरावतीला गोडाऊनमध्ये ठेवून पुन्हा पॅक करा, ती आणून ती तिकडे आणून ती मग ट्रकने JNPTला पाठवा, एक्सपोर्ट करायची असेल तर, मार्केटला न्यायची असेल तर मुंबईला न्या. तर पहिली गोष्ट पार्लेवार साहेब, तुम्ही आणि महात्मे साहेब म्हणून एक काम करा की या फार्मर्स प्रोड्यूस कंपनीच्या डाळी तयार करून 40 कंटेनर, एक कंटेनर साधारण 20 टनचा असतो किंवा 40 टनचा असतो, तर एवढ्या सगळ्यांच्या सोसायट्या करून एक कंटेनर एकेकाचा असेल तो धरून 40 कंटेनर एकावेळी अमरावतीच्या स्टेशनवरून डायरेक्ट ते जर मुंबईला गेले, पुण्याला गेले किंवा बंगलोरला गेले किंवा चेन्नईला गेले तर या फार्मर सोसायटीची ट्रान्सपोर्ट कॉस्ट एकदम 20% कमी होईल, 15 ते 20% कमी होईल. तेवढा यांचा प्रॉफिट आहे, कॉम्पिटेटिव्ह बनतील. त्याच्यामुळे आता मी अशी विनंती केली आहे की कापसाची रुई जर एक्सपोर्ट केली तर त्यावर 5% इन्सेंटिव्ह द्यावा भारत सरकारने, असं पियुष गोयलांना विनंती केली आहे. माझ्या हातात नाही आहे ते. आणि दुसरं जर सूत पाठवलं तर त्याच्यावर 10% सबसिडी द्या. मी सुतावर का 10% केलं की आपल्या कापसापासून सूत व्हॅल्यू एडिशन होतं, हजारो लाखो लोकांना रोजगार मिळतो, आणि सूत जर गेलं तर हा कापूस इथेच कंझ्युम होईल आणि आपल्याला सूताचं कंटेनर आणि कापसाचे कंटेनर याचं कॉर्डिनेशन जर झालं आणि वर्धेच्या ड्रायपोर्टवरून एकावेळी विदर्भातला सगळा कापूस हा तिथून जर 40 कंटेनर एकावेळी जर गेले तर आपण कॉस्ट 20% वाचवली तर आपण वर्ल्ड मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्ह बनतो. त्यामुळे डाळीच्या उत्पादनापासून प्रोसेसिंगपासून पॅकेजिंगपर्यंत कॉस्ट सेव्हिंग केलं पाहिजे. दुसरी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी महात्मे साहेबांनी जागा दिली त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ठिकाणी जे काही गोडाऊन बांधणार आहात किंवा त्याच्यावर तुम्ही फॅक्टरीचं शेड बांधणार आहात, त्या शेडवर तुम्ही सोलर हे लावा. म्हणजे डाळ मिल चालवण्याकरता जी पॉवर लागेल ती 7-8 रुपये युनिटची ऐवजी ती तुम्हाला 2 रुपये 30 पैसे, 40 पैसे, 60 पैसे जर मिळाली तर तुमचं पॉवरचं बिल कमी होईल. आणि मला महात्मे साहेबांनी आणि यांनी असं सांगितलं की खारपाड पट्ट्यामध्ये जी डाळ आहे त्याची चव चांगली आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की धंद्यात कोणी कोणावर मेहरबानी नाही करत. म्हणजे मलाही जर डाळ खायची असेल आणि तुमच्या डाळीची विशिष्ट चांगली चव असेल, क्वालिटी चांगली असेल तर मी विकत घेईन. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि कॉस्ट सेव्हिंग हे प्रत्येक ठिकाणी करून शेतकऱ्यापासून उत्पादन खर्च कमी करणं, इंडस्ट्रीमध्ये उत्पादन खर्च कमी करणं, आणि त्यातून मग त्याचा पहिल्यांदा 2 मार्ग आहेत. एक डोमेस्टिक मार्केट आहे आणि एक इंटरनॅशनल मार्केट आहे. काल परवा तुम्ही पेपरला वाचलं असेल की ॲमेझॉनने मोठा कार्यक्रम घेतला होता. जगातले लोक होते आणि त्यात आपल्या देशातून ॲमेझॉनने MSMEच्या माध्यमातून 60,000 कोटी रुपयाचा माल एक्सपोर्ट केला. तर मी ॲमेझॉनला असं म्हटलं की तुम्ही एक काम करा की अजून मला हे टार्गेट 5 लाख करोड करून द्या 2 वर्षात, तर मी तुम्हाला हे करेन. आणि दुसरं तुमचं इम्पोर्टपेक्षा आमचं एक्सपोर्ट जास्त असलं पाहिजे, तर मी तुम्हाला सगळी मदत करीन. आता 5 लाख करोड जेव्हा होईल त्यावेळी तुमची समजा एक ब्रँड असेल, खारपाड क्षेत्रातल्या त्या तुरीच्या डाळीची किंवा चण्याच्या डाळीचा एक ब्रँड असेल,
त्याचं नाम काही असेल, समजा विकास नाव असेल. आता हा ब्रँड आणि त्याची चव वेगळी असेल तर टाटा आपल्या स्टोअरमधून, रिलायन्स आपल्या स्टोअरमधून, किंवा आता नागपूरला आमचा पूर्ती सुपर बाजार आहे, कॉपरेटिव्ह आहे, आमचा आता जवळपास 3 कोटी रुपये महिन्याचा सेल आहे. तर तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही तुमची डाळ आम्ही विकून देऊ, कॅश पेमेंट करतो आम्ही लोकांना. तर पहिला प्रयत्न डोमेस्टिक मार्केटमध्ये प्रॉडक्टला एस्टॅब्लिश करण्याकरता केला पाहिजे आणि मग नंतरचं सरप्लस प्रोडक्शन त्या अनुभवातून फायदा मिळवून मग एक्सपोर्ट करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. टाटावाले त्यातलं योग्य मार्गदर्शन तुम्हाला करतील. आणि कॉस्ट कमी करणं म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज, क्वालिटी उत्तमच राहिली पाहिजे. चल जाता है, इस बार ले लो, तुम्ही लंबे झाले म्हणून समजा. जे क्वालिटी मार्केटमध्ये नाही तेवढी चांगली क्वालिटी तुमची असेल तर तुम्ही टिकाल, नाही तर तुमचे माझ्या भाषेत बँड बाजा वाजेल, बोंगाडे वाजतील. अभि ले लो साहब, कोणी कोणावर उपकार नाही करत. तुमची डाळ मार्केटपेक्षा स्वस्त असेल आणि क्वालिटीमध्ये उत्तम असेल तर लोक विकत घेतील. मेहरबानीवर धंदा नाही चालत. त्यामुळे तुम्हाला तुमची क्वालिटी आणि तुमचा दर या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील, त्याच्यावर उत्तम पॅकेजिंग असेल, तेव्हाच तुमचा डाळ विकला जाणार आहे, ब्रँडिंग होणार आहे. आता खारपाळ क्षेत्रातला ही जी डाळ आहे याचं ब्रँडिंग करून, त्याला ॲडव्हर्टाइजमेंट करून, त्याची चव वेगळी आहे ती दाखवून हे काम टाटावाले चांगलं करू शकतात. ते तुम्हाला मदत करतील आणि हळूहळू ही ब्रँड इंडियन मार्केटमधून इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाईल. त्याचं बेसन वेगळं असलं पाहिजे, त्याची टेस्ट वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे का आता हे कोणतं आहे, मॅकडोनाल्ड, त्यांचा तुम्ही बर्गर खाल्ला का? त्यांचा गहू जगात एकाच क्वालिटीचा आहे, त्यांचा टमाटर एकाच, कांदा एका क्वालिटीचा आहे. ते सगळं विकत घेतात, त्याचं टमाटो सॉस तेच करतात, फॉर्म्युला ठरलेला आहे, चटण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. आणि तुम्ही मॅकडोनाल्डमधला तो पाव खा ब्रेडचा, त्याची चव आणि आपल्या इथले खूप फरक आहे. आणि म्हणून त्यांनी ब्रँडिंग केलं, म्हणून त्यांची क्वालिटी चांगली आहे, म्हणून त्यांचे दुकानं चालतात. हे तुम्ही आपलं लाद दो लदा दो चलता ही है, इस बार ले लो अगले बार देखूंगा, तुमचा बँड वाजला म्हणून समजा तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत. म्हणजे एक्सपेंडिचर कॉस्ट, उत्पादन खर्च कमी करणं, प्रक्रियावर होणारा खर्च कमी करणं, उत्तम पॅकेजिंग करणं, क्वालिटीमध्ये जी विशेषता आहे ती जोपासणं आणि त्याचं ब्रँडिंग करणं आणि मार्केटमध्ये पोचवताना लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं, लेबर कॉस्ट, पॉवर कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट, तिन्ही तुम्ही जेवढ्या कमी कराल तेवढा तुमचा प्रॉफिट वाढणार आहे. त्यामुळे मिळालं कर्ज MSMEनी तर एअर कंडिशनची पहिले आपली केबिन बनवून घ्या, गोदरेजचा टेबल आणा आणि व्हीलचेअर आणा. असं जर तुम्ही कराल तर लंब कराल. प्रॉफिट कमायतून काही करा. प्रॉफिट कमवल्यावर एअर कंडिशनर घ्या, मोठी गाडी घ्या, पण प्रॉफिट कमवस तर अनप्रॉडक्टिव्ह एक्सपेंडिचर नाही करायचा. ज्याच्यापासून प्रॉफिट मिळणार नाही तो खर्च नाही करायचा. प्रॉफिट मिळाल्यावर तुम्ही विमानाने प्रवास करा, एअर कंडिशन गाडीतून करा, आपली काय अडचण नाही. पण कर्जाच्या पैशावर AC नाही घ्यायचा विकत. चांगलं फर्निचर, हे आपली फोल्डिंग चेअर नाही तर गावातलीच ठेवायची, आपल्या फॅक्टरीमध्ये आपलं बसायचं, त्याच्यावर काम करायचं. आणि वरतूनही पण आपण लाईट आहे समजा, आता सकाळच्या वेळी लाईट लावला, अंधार आहे पाकेट, त्याच्याऐवजी त्या शेडवर 4 फायबर ग्लासच्या शीट लावा, म्हणजे सकाळच्या वेळी लाईट लावायची गरज पडणार नाही. हवा, पंखा आहे, पंखा लावायचा असेल तर मग काम करा की उन्हाळ्यात टेम्परेचर आहे आपल्याकडे, अमरावतीला ऊन जास्त आहे सगळीकडे, तर ते वरती छोटेसे युनिट लागतात. ते काय करतात की हवा, गरम हवा हलकी असल्यामुळे ती वरती जाते आणि ते पंखे असे एका गोल याच्यात असलेले असतात, त्याला काय म्हणतात मला नक्की माहिती नाही, ते बाहेर हवा फेकतात, त्यामुळे गरम हवा बाहेर जाते, त्यामुळे 2 डिग्री फरक पडतो. आता ही जी दिवाल आहे तयार करता, त्या दिवारीमध्ये आपण विटा वापरायच्या ऐवजी ते सँडविच कॉन्क्रीट्स आता रेडीमेड भिंती मिळतात, त्या आता चायनामधून आमच्याकडे आम्ही टेक्नॉलॉजी आणली आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर कमी होतं. तर टेम्परेचर आतलं कमी करण्याकरता काही प्रयत्न केला पाहिजे, कारण नाही तर मग लोकांसाठी कूलर लावावं लागेल. कूलर लावला तर वीज खर्च होईल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कॉस्ट सेव्हिंग कसं याचा प्रयत्न केल्यानंतर ते यशस्वी होणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इक्विपमेंट बँकपासून, त्याच्यातलं फ्युएलपासून, तुमच्या फॅक्टरी उभारणी करणं, त्याच्यातून विजेचा खर्च वाचवणं, लेबर कॉस्ट वाचवणं. नाही तर आम्ही लीडर लोक, आम्हाला चिठ्ठ्या द्यायला काय लागते, याला ठेवून घ्या, त्याला ठेवून घ्या, त्याला ठेवून घ्या, आमचा हाच धंदा आहे. आणि तुम्ही जर मॅनपॉवर वाढवली आणि पगारातच पैसे गेले तर तुमचे 12 वाजतील. तुम्हाला एक एक पैशाचा उपयोग नीट विचारपूर्वक करायचा आहे, कारण हा कर्जाचा पैसा आहे,
हा वापस करायचा आहे, नाही केलं तर जप्त होईल फॅक्टरी तुमची. पहिले कर्जातून तुम्ही दिवाळी साजरी करू नका. म्हणून फार्मर प्रोड्यूस कंपनीला आपण त्यांचं उत्पादन जर वाढवून दिलं आणि उत्पादन खर्च कमी केला तर चांगला प्रॉफिट मिळेल. आता जे म्हणतात पार्लेवार साहेब तेवढ्याने नाही जमत. कमीत कमी एकरी 30 ते 40 हजार रुपये प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजे 5 एकराच्या शेतकऱ्याला कमीत कमी 2 लाख रुपये मिळाले पाहिजे, तेव्हाच तो सस्टेनेबल होईल. आणि म्हणून आपल्याला एकरी उत्पन्न वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, कोणती औषधं ऑर्गॅनिक वापरता येतील. काही लोक ताकाचा फवारा मारते, काही कडुनिंबाचा वापरते, आपल्याला काही घेणं नाही, गोमूत्राचा वापरतात. माझं म्हणणं आहे तुम्ही ते पालेकर साहेब आणि शर्माजीसारखे लोक सांगतील, पण तुम्हाला जे फुकटात मिळेल ते औषध वापरा. आता आम्ही केसापासून ॲम्युनो ॲसिड तयार केलं. तर ॲम्युनो ॲसिड जे आहे ते स्वस्त आहे. जे स्वस्त मिळेल, चांगलं मिळेल ते का केलं की शेतकऱ्यांकरता, की उत्पादन वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे. दुसरं ड्रीप इरिगेशन आहे. तुम्ही तुमच्या तुरीच्या शेतीला पाणी ड्रीपने दिलं तर त्याचं उत्पन्न 2 पटींनी वाढू शकतं. त्यामुळे ड्रीप करायचं असेल तर कसं करता येईल. दुसरं, ड्रीप शक्य नसेल तर पाण्याचा आपल्याला अंडरग्राऊंड पाईपलाईन, आपल्याजवळ पाणी कमी आहे आणि म्हणून त्याच्यातही मी तुम्हाला सुचवेन की आपण सोलर वॉटर पंप लावा. आजकाल ते MSCBवाल्याच्या स्कीम्स आहेत काही, जेणेकरून आपला कॉस्ट प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची वाचली पाहिजे, आपल्या फार्मर प्रोड्यूस सोसायटी जे करेल त्याच्यातून वाचली पाहिजे, इक्विपमेंटपासून सगळ्या ठिकाणी कशी वाचली पाहिजे हा दृष्टिकोन असेल तर काय होईल, शेवटी प्रॉफिट वाढेल. म्हणजे तुमच्या डाळीचा उत्पादन खर्च मार्केटपेक्षा 10 रुपये किलो स्वस्त आला तर तुम्ही मार्केटमध्ये एक्सपोर्ट करू शकाल कॉम्पिटिशनमध्ये, तर 2 पैसे जास्त मिळतील. क्वालिटी उत्तम, 100% गुड क्वालिटी, नो कॉम्प्रोमाइज विथ क्वालिटी हे महत्त्वाचं आहे. डिलिव्हरी ऑन टाईम, म्हणजे तुमचा माल वेळेवर गेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे, गुड पॅकेजिंग. हे घेतल्यावर आता आजकाल तर असं म्हणतात लोक, मी घेण्याचं समर्थक नाही, म्हणजे प्रॉडक्ट खराब असलं तर चालते पण पॅकेजिंग चांगलं पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे आपल्या इथे कशा खादीचे कडक कपडे गिपडे घालते, आपल्याला वाटते का कोणी मोठा माणूस आला, असते पास असतो, पण काय तो असे कडक कपडे घालतो येतो आणि गाडीतून उतरला तर आपल्याला वाटतं मोठा नेता आला म्हणून. कारण त्याचं इम्प्रेशन तयार झालं आहे का बा हा कपडे कडक आहे म्हणजे हा मोठा माणूस आहे. आणि समजा एखादा असा झाला पैजामा शर्टवाला आला, कपडे चांगले दाखवून असा झाला, गाडीत कोणत्या आला, मर्सिडीजमध्ये आला, अरे खूप मोठा माणूस आहे तो, गाडीतून आला मर्सिडीजमधून. म्हणजे आजकाल तो खरा कसा आहे नसा हा प्रश्न वेगळा. तो एक येईल, किरायाची गाडी घेईल, त्याच्यातून उतरल, तुम्हाला सांगाल, तुम्ही भुलून जाल, त्याला 10-20 लाख ॲडव्हान्स देऊन द्याल, तो पळून जाईल. असे अनेक लोकांना फसवणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला या तामजामापासून सत्य समजून काम करण्याची गरज आहे. नाही तर एखादा म्हणाल मला देऊन द्या 25 लाखाचा माल, रेट तुम्हाला देतो, उधारीवर देऊन द्या, झालं पहिल्या जे झटक्यात गायब, तो का लंब झालं दुकान. त्याच्यामुळे पहिला धंदा कॅशमध्येच करायचा आहे. नाहीतर टाटावाल्यांना म्हणा तुम्ही बी कमवा, तुमची गॅरंटी लागेल तर 5% तुम्ही कमवा, पण त्या जबाबदारी आमची नाही म्हणा, आम्हाला माल घेतला पैसे द्या, ते करतील टाटावाले. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या याच्यामधून कोणते धोके आहेत, उत्पादन खर्च कुठे कमी करता येईल, क्वालिटी कशी चांगली राहील, आपली लॉजिस्टिक कॉस्ट, लेबर कॉस्ट, पॉवर कॉस्ट कशी कमी होईल आणि आपल्या मालाला चांगला भाव कसा मिळेल आणि चांगला भाव मिळाल्यामुळे आपली प्रॉफिट कशी वाढेल, हे सूत्र या सगळ्याच्या मागे आहे. आणि म्हणून फार्मर प्रोड्यूस कंपनीमध्ये हे सूत्र जर आपण पाळलं, आता तुम्हाला जसं फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांना एखादा औषध घ्यायचं आहे किंवा सीड घ्यायचं आहे, तुम्ही समजा एका माणसाने घेतलं तर 25 रुपये रेट आहे, तुम्ही 100 माणसं मिळून घ्याल तो 20 रुपये रेट मिळेल, म्हणजे 5 रुपये किलो बचत झाली. खत घ्यायचं असेल तर ते करता येईल. दुसरं, तुमच्याकडे ऑर्गॅनिक खत तयार करा. माझी तुम्हाला विनंती आहे की काडी, कचरा, पराठ्या, तुराट्या, शेण सगळे एकत्र गोळा करा आणि त्याचं तुम्ही कंपोस्टिंग करा आणि खत तयार करा. आपल्या शेतात आपल्याला लागणारं कंपोस्ट खत, ऑर्गॅनिक खत, ऑर्गॅनिक मॅन्युअल आपण तयार केलं पाहिजे. आणि हळूहळू केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स हे तसेही शारीरिकदृष्ट्या अपायकारक आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे आता मी 60 एकर शेती आहे, माझी पत्नी शेती बघते, काही तर ऊस आहे, पण आता ते आम्ही यावेळी भाजी लावली.
भेंडी लावली, चवळी लावली, सांबार लावला, छोटं काकडी लावली आणि आम्ही ऑर्गॅनिक शेती करतो. तर पण आमचं अजून सर्टिफिकेशन नाही झालं. तर मी एक दिवस लॉकडाऊन असताना या प्रतापनगर चौकात एका भाजीच्या दुकानात गेलो भाजी विकत आणायला. तर असंच गेल्यावर त्यांनी मला ओळखलं, मला विचारलं, वा चांगला मी भाजी विकत घेतली. मग म्हटलं कुठे राहता? म्हणे कारंजा तहसीलीतला असा शेतकरी बाजार काढला. तर मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही म्हटलं ऑर्गॅनिक भाजी करायला प्रोत्साहित करा आणि तुम्ही विकायला सुरुवात करा. तर मी म्हटलं आमच्याकडे आम्ही तयार करतो. म्हणजे साहेब मला विकायला द्या. मग मी त्याला भेंडी विकायला दिली, चवळी विकायला. मला मार्केटमध्ये 15-16 रुपयाच्या भावाची त्यांनी 22 रुपये किलो भाव दिला. आणि मी त्याला सांगितलं माझीच भेंडी काही भाजी काही ऑर्गॅनिक नाही आहे, पण मी केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाईड वापरले नाही. तर तू ग्राहकांना सांग की वापरून बघा काही चव कशी आहे. आता त्यांनी जेव्हा माझी ऑर्गॅनिक भाजी होती ती विकली केमिकल भाजीच्या भावाने, म्हणजे 2-4 रुपये मिळाले मला माहिती नाही, पण ती एवढी चांगली होती की आता त्या दुकानात तिकडे लोक येतात, म्हणतात ते गडकरी साहेबाकडची भाजी आली का आम्हाला पाहिजे. काकडी एवढी सुंदर, भेंडी एवढी सुंदर, चवळी एवढी सुंदर, कारण ती ऑर्गॅनिक होती. अजून ती सर्टिफाय नाही आहे. त्यामुळे लगेच त्याचा ग्राहक तयार झाला. माझ्याकडचा कुठलाही माल गेला की पहिले भाजी जी असेल ती घेऊन जातात शेतकरी. त्यामुळे आपल्या क्वालिटीमुळे आपलं ब्रँडिंग होतं. त्यामुळे तुमच्या डाळीचं ब्रँडिंग झालं तर उद्या विदर्भात सगळ्याच ठिकाणी बघा, मुंबई पुण्याचं मार्केट तर नक्की मोठं आहे, पण आपल्या विदर्भातलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यात आता सगळीकडे लोक डाळ खातात. तुम्ही 5-5, 10-10 किलोचं केलं आणि दिलं स्वस्तात डाळ उत्तम बनवून आणि सांगितलं की ही खारपाड पट्ट्यातली डाळ आहे, प्रेस कॉन्फरन्स घ्या, पार्लेवार साहेब घेतील, महात्मे साहेब घेतील, मग खारपट्ट्या दाण्यातली डाळ. एक महिलांना स्पर्धा करायची की याच्यातून झालेल्या चण्याच्या डाळीचा आलूबोंडा कसा लागतो आणि याच्यातला कसा लागतो, याच्यातली शेव कशी लागते, त्याच्यातली शेव कशी लागते. म्हणजे तुम्ही ते जर केलं ब्रँडिंग, तर ते ब्रँडिंग झाल्यावर मग लोक म्हणतील मार्केटमध्ये की आम्हाला खारपाड पट्ट्यातल्याच डाळीचं बेसन पाहिजे, तीच डाळीची आम्हाला तुरीची डाळ पाहिजे, तोच चणा त्याचं पाहिजे. तर म्हणजे काय होईल की लोक त्याला मार्केट मिळेल. आणि म्हणून या बाबतीमध्ये याची कमर्शियल हे जी आहे ही चांगली करा. माझी विनंती आहे की तुम्हाला एक माहिती आहे, आता भारत सरकारने हे ज्या कोऑपरेटिव्ह बाजार समित्या वगैरे होत्या त्याच्यात आता इंडिपेंडेंट प्रायव्हेट बाजारालाही सुरू केलेला आहे. मग आपण काय करतो, समजा तुम्ही आता भातकुलीमध्ये डाळ केली तर ती अमरावतीच्या मार्केटमध्ये विकायला नेतो, तर भातकुली टू अमरावती कॉस्ट लागेल. अमरावती दलाल पुन्हा 4-5-6% तो पैसे घेणार. आता आपण काय की आपले हे 12-15% वाचतील. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक काम करू की एकाच वेळी फार्मर प्रोड्यूस सोसायटी एक कंटेनर म्हणजे 40 टनाचा 20 टनाचा, तर आपण 40 कंटेनर डाळ पॅक करून डायरेक्ट अमरावतीवरून मुंबईला नेली रॅक बुक करून, तर आपली ट्रान्सपोर्ट कॉस्ट एकदम 5-6 रुपये किलो 4-5 रुपये किलो कमी होईल. आणि ती कमी झाल्याबरोबर आपण ब्रँडिंग डाळ गेली. मग तिथे आपण आता रिलायन्स मार्केटिंगमध्ये आहे, बिग बाजार आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. किंवा आपण या प्रकारची डाळ असेल तर माझे कॉन्टॅक्ट्स आहे, आता मी नेहमी मदत करतो. काल मी आपल्या नागपुरात एक मोठी बेकरी आहे, त्यांचे प्रॉडक्ट चांगले आहेत. मी आता मला हे सामाजिक कार्यक्रम मी धंदा म्हणून नाही करत मला, तर मी त्यांचे सगळे प्रॉडक्ट आणले. मग ते मी माझ्या मुलाचं दुबईत ऑफिस आहे, त्याचं एक्सपोर्टचं काम आहे, त्यांना तेवढा इंटरेस्ट नाही याच्यात. मी म्हटलं नाही हे झालं पाहिजे, नागपूरचा आपला माणूस आहे, याचा माल गेला पाहिजे. आता तो 20 कंटेनर भाजी दुबईला पाठवतो आणि आता काल 4 कॅनडात गेले आणि आता पुन्हा 7 कंटेनरचा ऑर्डर मिळाला. तर मी त्यांना म्हटलं तू छिंदवाड्यातून जबलपूर का भाजी घेतो विकत, आपल्या जवळपासचे 1000 शेतकरी तयार कर. त्याच्यावर म्हणून बाबा हे कॉस्ट वाईज जमत नाही, कारण त्याच्यात सोशल अँगल नाही आहे. तर मी त्याला म्हटलं इथे लोकांना तयार करायला इथे तुम्ही विकत घ्या. आता माझी तुम्हाला विनंती आहे की मी त्या बेकरीचे प्रॉडक्ट कॅनडात पाठवले. आता एक जण घ्यायला तयार झाला, तो म्हणजे माझ्या ब्रँडिंगने करा. मग आम्ही म्हटलं बा तू ब्रँडिंगचे तर 10 कंटेनर घे. तर तो म्हणत नाही पहिले 2च पाहिजे. मग ते नावाने कसं चालू आहे ते मिळालं. तर नागपूरची एक बेकरी त्याचे प्रॉडक्ट कॅनडामध्ये गेले, तर मला आनंद याचाच आहे की आपला नागपूरचा माणसाचा पाल तिकडे गेला. तर हेच शेवटी मार्केट मिळवायला लागतो प्रयत्न. आता अगरबत्ती आहे, आता माझी विनंती आहे पार्लेवारांना की अगरबत्तीचा इम्पोर्ट आपण बंद केला आहे. आता 1200 टन बांबूपासून गडचिरोलीला ITCच्या मदतीने अगरबत्ती प्रकल्प सुरू आहे. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये अगरबत्तीचे कमीत कमी 50 क्लस्टर झाले पाहिजे.
आणि निरनिराळ्या जिल्हा, आता काल त्या अमरावतीमध्ये तो ज्या वनरक्षक आहेत त्याचा मी सत्कार केला, सलीम म्हणून. त्यांनी बांबूचा पार्क तयार केला अमरावतीमध्ये. 170 स्पेसीज आहेत. तर मी ते रामबाबू म्हणून कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट त्यांना विनंती केली की एवढ्यावर माझं समाधान नाही आहे, तुम्ही अगरबत्ती किंवा आईस्क्रीमचे चमचे तयार होणारा बांबू अमरावतीत लावा आणि तिथल्या कमीत कमी 8-10 हजार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, महिला पुरुषांना. आईस्क्रीमचे चमचे, अगरबत्तीच्या काड्या, त्याचे युनिट एक्शन त्याला तो बांबू तुम्ही द्या आणि मेळघाटमध्ये आणि सगळ्यांना रोजगार मिळाला तर मग मी म्हणेन की तुमचा काही उपयोग झाला. तर मी त्यांना सांगितलं की त्या स्पेसीस 170 आपल्याकडे आहे आणि चायनामध्ये 350 आहेत. मी म्हटलं तुमच्याकडे 170 स्पेसीज आहेत, तर यातल्या ज्या अगरबत्ती तयार करणाऱ्या स्पेसीज अरुणाचल, मेघालय, त्रिपुरात आहे, तिथून आणून इथे लावा आणि अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यात तो बांबू द्या, शेतकऱ्यांना द्या, धुऱ्यावर लावतील. तुम्हाला सांगतो आज बांबूचं एवढं उत्पन्न आहे. तुम्ही नवभारत पेपर वाचला असेल, त्याचे मालक आहेत माहेश्वरी. त्यांच्याकडे काल मी जेवायला गेलो होतो. विनोद माहेश्वरी माझे मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं मी केळवदला शेती आहे सावनेजवळ, त्यामुळे मी आता वनशेतीच करतो. मी सगळ्या फॉरेस्टही लावून टाकली, बांबू लावला आणि ते आता बांबूचं उत्पन्न मिळतं त्यांना, डायरेक्ट विकतात. आता आपल्या धुऱ्यावर आपण बांबू लावला तर कंपाऊंड वॉलच्या ऐवजी त्याचा उपयोग येईल. करवंदाची झाडं लावायची मध्ये बाजूला, मागे बांबू लावायचा. करवंदाच्या झाडामुळे काटे येतील तर कोणी डुकरं, जनावरं शिरणार नाही आणि बांबूचे उत्पन्न मिळेल. आज बांबूला 4,000 रुपये, 3,000 रुपये, 5,000 रुपये टन भाव आहे. आणि म्हणून आपल्याला टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. त्यामुळे फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांना इकॉनॉमिक विचार करून आपल्या शेतकऱ्याला समृद्ध, संपन्न कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. एक पार्लेवार साहेब तुम्हाला विनंती आहे माझी की विदर्भातली परिस्थिती लक्षात घेता अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ॲग्रो MSME, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, इथेनॉल, जसं आता राईसपासून इथेनॉल तयार करणं खूप मागणी आहे. राईस आपल्याजवळ पडलेला आहे, तर आता आपण त्याची मदत करतो आहे पुढे. तर आपण या जिल्ह्यात लाख निघते भंडारा जिल्ह्यात, तर तुम्ही या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे, तिथे ॲग्रो MSMEमध्ये कुठे हनी होऊ शकतो. आता काल माझ्याकडे ती एक मुलगी आली, पवनीला शाळा चालवते, तिचं नाव विसरलो मी, नाना पाटेकर त्यांना मदत करतात. मी पण परवा 25 लाख डोनेशन मिळून दिलं. ती मोठी शाळा पवनीजवळ बांधते आहे अमेरिकेत. वृंदन, हां वृंदन, नाव काय तिचं, बालपांडे का काहीतरी नाव आहे, हां वृंदन. कालच ती आली आणि तिला मी सांगितलं तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट घ्या की आपला आंधळगाव जे आहे भंडारा जिल्ह्यात, तिथे कोस्या अनेक ठिकाणी तयार होतो भंडारा जिल्ह्यात. तर कोस्याचं जे सीड आहे ते आपल्याला विकता येईल का बाहेर, त्याच्यापासून सिल्क काढता येईल का, सिल्कमध्ये बांबूचा फायबर टाकता येईल का. आणि सध्या सिल्कच्या साड्या आपले विणकर विणतात भंडारा जिल्ह्यात, त्या विणून त्याच्यावर टेक्स्टाईल डिझाईनतर्फे प्रिंटिंग करणं आणि त्याचं ब्रँडिंग करणं, त्याचा क्लस्टर झालं तर भंडारा जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यात सिल्क तयार होऊ शकतं. आपल्याला माहिती असेल की आर्मोरीला सिल्क तयार होतं. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये हे होऊ शकतं. तर ज्या ठिकाणी जे आहे, आता मध गोळा करण्याचं गडचिरोलीत होऊ शकतं, भंडाऱ्यात होऊ शकतं. आपण आता हनीचे बिस्किटं बनवायला मदर डेअरीने तयार केलं होते पहिला, मला आवडलेलं नाही, पण त्याच्यावर प्रयोग सुरू आहे की जे वर्धेत गोरस पाक मिळतं तसे बिस्किटं झाले तर हनी आणि गाईचं तूप हे विकल्या जाईल. आता माझी हीच विनंती आहे की कुठे काय केलं पाहिजे, वर्धा जिल्ह्यात काय केलं पाहिजे, यवतमाळ, याची योजना तुम्ही त्या जिल्ह्यातले कोणतं रॉ मटेरियल अवेलेबल आहे, कोणती स्किल पॅन बारावं, त्याच्या आधारावर इकॉनॉमिकली व्हायबल क्लस्टर त्या भागात कसे होतील याच्यावर तुम्ही. आता सोलर चरखा आपण एक योजना तयार करतो की सगळ्या महिला खेड्यात, शहरात माझी इच्छा नाही ते द्यायची, त्या प्रत्येक महिला 2 सोलर चरखे घेईल आणि आपल्या झोपडीवर सोलर पॅनल लावेल आणि ते रुई तयार करून तिला देऊ आपण खादीग्राममधून, ती सूत काढेल, ते सूत तर टेक्स्टाईल मिल विकत घेईल, 15,000 ते 20,000 रुपये महिना तिला मिळेल, तिच्या घरीच ती काम करेल. राहुल ठाकरेंनी चांगलं काम केलं इथे तर आपल्या आष्टीला, त्यांनी पूर्ण कापसापासून ऑर्गॅनिक सगळा कपडा शर्ट तयार करेपर्यंत नेलं. हे वर्माजी बसले आहेत माझ्याबरोबर, अमरावतीचे आहेत, हुशार आहेत.
यांनी खादी ग्रामोद्योगमध्ये आता तिथेच होते, माझ्याकडे डेप्युटेशनवर काम करतात. तर अमरावतीमध्ये आपण कोणत्या प्रकारे कोणती टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. जसं तुम्ही खारपाड पट्ट्यातली डाळ, आता खारपाड पट्ट्यामध्ये अजून त्याच्यात काय होऊ शकते दुसरं काही, याचा विचार करा. आणि म्हणून माझी विनंती आहे की असं एक विदर्भाचं ॲग्रो MSMEचं खादी ग्रामोद्योग कमिशनच्या मदतीतून, आता जसं आपण भद्रावतीला आपली पॉटरी इंडस्ट्री आहे, त्याच्यावर मी मागे लागून आता 6 कोटी मंजूर केले. आज उद्या त्याचं डिक्लेरेशनही करू आपण, आणि तिथे आपण याच्यावर काम करू चांगलं. जगातले सगळ्यात सुंदर फ्लॉवर पॉट्स असतील, वस्तू असतील, सगळ्या पॉटरीज आपल्याकडे भद्रावतीत तयार झाल्या पाहिजे. तर त्याला मार्केट मिळालं, तिथल्या लोकांना काम मिळेल. चंद्रपूरमध्ये थर्मल पॉवर प्लांटमध्ये फ्लॅश आहे, फ्लॅशचा उपयोग करून काही क्लस्टर तयार होऊ शकतात का. तर माझी विनंती आहे की बांबू जिथे असेल तिथे बांबूच्या याच्यात अगरबत्तीचे क्लस्टर तयार होऊ शकतात का, अभ्यास करून त्या प्रकारची टेक्नॉलॉजी. आता अगरबत्ती तयार करण्याच्या मशीन पहिले तायवानहून येत होत्या, आता अहमदाबादवरून येतात, स्वस्तात आहेत त्या. तर आपल्याला त्या अनुषंगाने जिल्हा वाईज एक व्हिजन या फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांना देता येईल का. आणि त्याच्यामध्ये अजून एक माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याकडे विदर्भात मालगुजारी तलाव आहेत, डॅम्स आहेत, किंवा आता नदीमध्ये काही ठिकाणी पाणी असतं. तर आपण फिशरीजमध्ये आपल्या विदर्भाचं उत्पन्न एक्सपोर्ट वगैरे करण्याकरता त्याचे काही क्लस्टर्स येऊ शकतात का फिशिंगमध्ये, त्याची पण योजना तयार करा, जेणेकरून ग्रामीण आर्थिक स्थिती मजबूत झाली पाहिजे, गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजीचा परिचय झाला पाहिजे, त्याच्यामुळे अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजीमुळे त्यांची कॉस्ट कमी झाली पाहिजे, क्वालिटी दुरुस्त झाली पाहिजे, आणि उत्पादन खर्च सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च, उद्योगाचा उत्पादन खर्च, आणि त्यानंतर पॅकेजिंगपासून ट्रान्सपोर्टपर्यंत असणारा उत्पादन खर्च कमी करून मार्केटमध्ये ब्रँडिंग करून त्याला टर्नओव्हर कसा मिळेल आणि आपला विदर्भ समृद्ध संपन्न कसा होईल, त्यातला शेतकरी आत्महत्या करणार नाही, तो आपल्या पायावर स्वाभिमानाने उभा राहील, असं काम आपल्या मिनिस्ट्रीकडनं ज्याची योजना तुम्ही आखा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की महात्मे साहेब आणि पार्लेवार साहेब माझ्याकडे आले होते, त्यावेळी आपल्याकडे PPE किट नव्हत्या. मी त्यांना विनंती केली की आपण PPE किट आपण आपल्याकडे का नाही तयार करत. आपल्या इथे ऑरेंज क्लस्टर आहे, ऑरेंज टेक्स्टाईल क्लस्टर आहे MSMEचं, ते म्हणून आपण प्रयत्न करू. मी 1 कोटी रुपये CSRमधून आम्ही एकाकडनं डोनेशन आणलं, आणि महात्मे साहेबांना त्याचं श्रेय आहे, ते पैसे मिळवून दिले. यांनी सुंदर PPE किट तयार केल्या, 15,000 PPE किट फुकट वाटल्या, आणि आता तो PPE किट त्याला मोठा ऑर्डर मिळाला, तो PPE किट आता एक्सपोर्ट त्याच्या करायचा आपण प्रयत्न करतो आहे. म्हणजे आपल्या विदर्भातल्या तरुण मुलं, आज 1,000-1,200 लोकांना काम मिळालं, आता PPE किटचं एक्सपोर्ट वाढलं तर 10 कंपन्या तयार होतील. आणि म्हणून आपल्याला आपल्या इथलं एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं, एकमेकाचा हात धरून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजे एकमेकाला सहकार्य करून आपल्याला सुमार्गावर जायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एक दुसऱ्याला आपसात भांडायचं नाही आहे, राजकारण करू नका, जातीपातीचं राजकारण आणू नका, गटबाजीचं राजकारण आणू नका. हे काम सगळ्यापासून दूर ठेवा, आणि सगळेजण मिळून आपण आपल्या सगळ्यांचा विकास कसा होईल, गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल, आपलं गावं समृद्ध संपन्न कसे होतील, जसं स्मार्ट शहर आहे तसे स्मार्ट विलेजेस कसे होतील. आणि याच्याकरता तुम्ही लोकांनी यातून जो पुढाकार घेतलेला आहे या ॲग्रो प्रोड्यूस आपलं फॉर्मर प्रोड्यूस कंपनीच्या रूपाने, तर ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या काही सवलती तुम्हाला कंपनीवर मिळतील, MSMEच्या काही मिळतील, आपण बँकांची फॅसिलिटी देऊ, टाटावाल्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, त्यांनी पण चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. मग हळूहळू आपण प्रॉडक्ट वाढवत जाऊ, आज डाळ केली उद्या काही वेगळं करू, आणि अशा प्रकारे आपण आपल्या गावाचा विकास आपणच करू. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, शेवटी ती सांगून तुम्हाला माझं बोलणं संपवीन. डॉक्टर वामनराव पै नावाचे एक राष्ट्रसंत, आता नाही आहे, वारलेत ते, पण मी त्यांच्या नेहमी कार्यक्रमाला जायचो, आणि त्यांची प्रार्थना फार चांगली आहे की हे परमेश्वरा सगळ्याचं कल्याण कर. ती प्रार्थना जरूर एकदा तुम्ही ऐका. त्यांचा जे सगळे अनेक त्यांचे शिष्य आहेत, खूप विदर्भात आहे, महाराष्ट्रात आहे, फार चांगलं त्यांचं विचारधन आहे. तर त्यांनी काय म्हटलं होतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुमचं जीवन तुम्हाला बदलवायचं आहे, तुमचं जीवन गरिबी, भूकमरी आणि दरिद्रतेतून तुम्हालाच मुक्त करायचं आहे. त्यामुळे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं समजून
या सगळ्या ज्ञानाचा, या सगळ्या अनुभवाचा आणि आपण उपयोग करून आपण यशस्वी व्हावं, आपल्या सगळ्या फार्मर प्रोड्यूस कंपनीला याच्यात उत्तम यश मिळावं, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या विभागातर्फे तुम्हाला जेवढं काही मदत लागेल, जे काही सहकार्य लागेल ते पार्लेवार आहेत, विकास महात्मे साहेब आहेत, ते तुम्हाला सगळी मदत करतीलच. पण जिथे कुठे गाडी अडकली ते माझ्याकडे या, मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहून पूर्ण मदत करीन. आणि त्या करत असताना कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे आणि कोणत्या गटाचा आहे याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. जो चांगलं काम करेल त्याच्या मागे उभं राहू, त्याला पूर्ण मदत करू आणि अशा रीतीने तुम्ही यशस्वी होणार. त्याच्यात तुमचा जो आशीर्वाद आहे तोच आम्हाला पाहिजे, तेवढाच फक्त, बाकी काही नको आहे. त्यामुळे तुम्ही यात यशस्वी व्हावं अशी विनंती करतो. आणि विदर्भात हे फार्मर प्रोड्यूस कंपनीचं मोठं नेटवर्क उभं राहावं आणि त्याचबरोबर हे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा आणि यात जरूर सगळं सहकार्य मी करीन असा विश्वास देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद आणि नमस्कार. सर धन्यवाद सर, आपलं फार मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आज आपल्याला. आणि आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यापासून तर ग्लोबल व्हॅल्यू चेन पर्यंत ज्या काही स्टेजेस आहेत, वेअर हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स आणि प्रोसेसिंग, पॅकेजिंग, आणि या सर्व स्टेजेसमध्ये किती कमीत कमी सेव्हिंग करता येईल नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजीनी, याचा सुद्धा आम्ही नक्कीच विचार करू. आणि पर्टिक्युलरली तुम्ही इक्विपमेंट बँक सांगितली सर, ती अतिशय महत्वाची सर, कारण की इनपुट कॉस्ट कमी करायला ते फार तर आम्ही त्याच्यावर सुद्धा इंटिग्रेशन करू सर त्या मिनिस्ट्री सोबत. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीजला इक्विपमेंट बँक द्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून ते कमी दरामध्ये शेतकऱ्यांना त्या इक्विपमेंट्स याच्यावरती देऊ शकतील. तर अशा प्रकारे आपण जसं मार्गदर्शन केलं तसं ब्रँडिंग करू. आपल्या या खारपटीची जी डाळ आहे त्याचं चांगल्या प्रकारे ब्रँडिंग करू. असं वेळ पडली तर आपण जसं जीआय केलेलं आहे सर, इथे आपलं वायगाव हळद वर्धेमध्ये जीआय केलेलं आहे, त्याचप्रमाणे याचं सुद्धा जीआय रजिस्ट्रेशन करायचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत या आपल्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, ज्याच्यामध्ये आपण 18 करोडची आपल्या मंत्रालयाची ग्रांटी नीड आहे, नॉन रिटर्नेबल आहे, हे काही लोन नाही आहे. तर हे मिळालं तर याच्यामध्ये खूप मोठा प्रॉफिटेबिलिटी वाढून जाते. तर याच्यातर्फे आपण यांना सर्वांना द्यायचा प्रयत्न करू. सर याच्यामध्ये काहीच फार्मर प्रोड्युसर कंपनीचे एक 4-5 लोकांना थोडंसं आपल्यासोबत संवाद साधायचा होता, तर मी त्यांची नावं घेतो, ते तुमच्यासोबत थोडंसं बोलू इच्छितात, जर तुमची परवानगी असेल. श्री किशोर शिंदे, संचालक चंदोल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, बुलढाणा. आपण अनम्यूट करा तुमचं माईक आणि साहेबांना संबोधित करू, साहेबांना सांगू शकता तुमचे काय विचार आहेत त्याच्यावरती, किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल. किशोर शिंदे, संचालक. नेक्स्ट रमेश जिचकार, संचालक श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनी, वरुड, अमरावती. नमस्कार सर. हॅलो, आवाज येतो सर? हा सर नमस्कार सर, मी रमेश जिचकार बोलतो सर. आता जे आपण प्रेझेंटेशन आम्ही ऐकलं सर, हे पक्क्या मालावरचा शेतकऱ्यांना भाव मिळणार आहे, हे अतिशय सर हे पहिल्यांदा घडत आहे. कुठेतरी शेतकरी आता उद्योजक बनायला चाललाय. आमच्या तुरीच्या डाळीचा भाव, तूर जे आम्ही सर 4-4.5 किंवा MSP मध्ये 5,500 मिळत होतो, त्याचं रिलायझेशन सर 6,500 ते 7,000 रुपये होणार आहे शेतकऱ्याचं. म्हणजे नक्कीच त्याला सर 30 ते 40% भाव जास्त मिळेल याची आता आम्हाला हमी आलेली आहे. म्हणजे आमच्याच मालाचं आम्ही पक्क्या मालामध्ये रूपांतर करून त्याचं एक आंतरराष्ट्रीय मार्केट, टाटा नॅशनलच्या माध्यमातून असो या वॉलमार्टच्या माध्यमातून असो किंवा वॅप्कोच्या ब्रँड खाली असो, त्याच्यामुळे शेतकऱ्याला सर 100% जास्त भाव मिळेल. आणि सर आपण जसं सुचवलं का उत्पादन खर्च कमी करून, सर टाटांनी जे आता पार्लेवार सरांनी आणि टाटाच्या सरांनी जे सांगितलं का बाबा आमची कृषीची टेक्नॉलॉजी आहे जे त्याच्यावरचा उत्पादन खर्च कमी करणे, मग ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचा असो, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, म्हणजे याच्यामध्ये सर एंड टू एंड सोल्युशन आम्हाला याच्यामध्ये दिसतंय. उत्पादनही करणार आणि आम्हाला पक्क्या मालावरचा भाव मिळणार. त्याच्यामुळे सर नक्की शेतकऱ्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती उंचावेल अशी आम्हाला खात्री आहे सर. दुसरं सर, आपल्या संत्र्याच्या बाबतीत आता आपण आपला खूप इंटरेस्ट असतो सर संत्र्याच्या बाबतीत. असं वाटतं का आपल्याला काही नागपुरी संत्र्याच्या बद्दल काही घडलं पाहिजे. ह्याच धर्तीवर सर ज्या संत्रा उत्पादक कंपनी आहे, नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनीज आहे सर, त्या झालेल्या आहेत.
त्यांच्यासाठी सुद्धा सर आपण अशा प्रकारचा एक टाटाच्या माध्यमातून प्रकल्प उभा करावा अशी आमची सर रास्त इच्छा आहे. तर आपण सर त्याच्या सुद्धा आपण लक्ष घातलं. आपल्याला खूप इंटरेस्ट आहे. आम्हाला माहिती आहे की गडकरी साहेबांचा या संत्र्याच्या बाबतीत कोणता तर सगळ्यात आवडीचा विषय तो असतो. मी आता यांना आपल्या पार्लेवार साहेबांना सूचना करतो की आपल्या इथे श्रीधरराव जे काही वर्धा जिल्ह्यात एक संत्र्याचं प्रोसेसिंग सेंटर चालवतात, पार्लेवार साहेब याच्यात काही करता येईल का बघा. 1 डझन आणि 2 डझन एकाच क्वालिटीचा संत्र्याच्या फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढायच्या, ड्रीप इरिगेशन द्यायचं, एकाच क्वालिटीचं बट्टीदार संत्र झालं पाहिजे, चांगले शेतकरी निवडा, त्यांचं पॅकेजिंग करायचं आणि त्याला आपल्या इथून कोल्ड स्टोरेज, आपल्याकडे एखादं कोल्ड स्टोरेज यांचं तयार करायचं, त्या प्री कुलिंग किंवा कोल्ड स्टोरेज. त्याच्याबद्दल श्रीधरराव ठाकरेंनी चांगलं काम केलं होतं. पण त्या संत्र्याला 1 आणि 2 डझन करून आपण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बंगलोरमध्ये आणि दिल्लीमध्ये एकाच वेळी एक रॅकच्या रॅक पाठवायची. म्हणजे आपण इथून संत्रा 15 दिवस राहतो, तर आपण इथून काय करू, मी तुम्हाला वर्धेच्या ह्याच्यातून किंवा त्या आता अमरावतीतून एक रॅक, नंतर एक आपला चांदूर बाजारला बहुतेक रेल्वे स्टेशन आहे, तर तिथून अशी जिथे संत्रा आहे चांगला त्या क्षेत्रात काटोलवरून, नरखेडवरून डायरेक्ट रॅक तयार करायची. सगळे फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करतील, एका क्वालिटीचा संत्रा राहील, किती बॅग किती डब्बे कोणाचे बनले ते राहील आणि डायरेक्ट दिल्लीत पाठवायचं. आणि तिथे मदर डेअरी हे मार्केट करायला तयार आहे. मदर डेअरी दिल्लीच्या पूर्ण दुकानातून आपला संत्रा विकायला तयार आहे आणि हा 15-20 दिवस राहू शकतो. तर तुम्ही मदर डेअरीबरोबर टायअप करून एकावेळी रॅकच्या रॅक आपली, हे ट्रक ट्रान्सपोर्ट व्यापारी विकत घेतात याच्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याचा घ्यायचा आणि तिथे विकायचा. म्हणजे इथे त्याला जर एक संत्र 1 रुपयाला जात असेल मार्केटमध्ये, तर त्याला 2.5 रुपये किंवा 2 रुपये मिळतील आणि हा खर्च वजा जाता. तर यात संत्रा प्रोड्यूस कंपनीमध्ये जिचकार साहेब म्हणतात तसे चांगले लोक निवडून, थोडं श्रीधरराव ठाकरेचं त्याच्यावर त्यांचा अनुभव आहे आणि मला मदर डेअरीबरोबर टायअप करून तुम्ही हे करून द्या. माझं खूप दिवसात मी खूप प्रयत्न केला, यात मी यशस्वी नाही झालो. या संत्र्याचं याचं कारण आपल्याकडे संत्र्याची क्वालिटी 80% संत्रा कामाचा नाही. आपण ड्रीपनी एकाच टाईपचा इस्रायलमध्ये एकच संत्रा पाहिजे, अशा प्रकारचं 1 डझन 2 डझन तोच जाईल आणि त्याला आपण बरोबर योग्य वेळी पॅकिंग करून त्या शेतात बरोबर ते आपण कागदाचे डब्बे, त्याचं मार्किंग, नागपुरी संत्रा ब्रँडिंग करूया आणि मग मी तुम्हाला मदर डेअरीपासून सगळ्या ठिकाणी विकायचा त्याला तुम्हाला मदत करतो. मुंबईमध्ये काही स्टोअरला, रिलायन्सला तुमचं जमवून देतो आणि टाटावाल्यांना म्हणा हे तुम्ही संत्र्याचा हातात घ्या आणि याच्या क्लस्टर करता आपण मदत करा या सगळ्यांना. नक्की करू आपण. हां बोला जिचकार, काय म्हणता अजून पुढे. सर हा सर, संत्र्याच्या बाबतीत सर आपण जे आता सांगितलं का तुम्ही, आता सप्टेंबरमध्ये सर आता काय केलं सर, आम्ही संत्र्याच्या शेतकऱ्यांनी उभा 2 कोटीचा प्रकल्प उभा केला आहे सर, पॅकिंग, ग्रेडिंग आणि वॅक्सिंग युनिट वरुडला APMC मार्केट यार्डमध्ये. मार्चमध्ये सर लॉकडाऊनमध्ये आमचा प्लॅन सुरू झालेला आहे आपल्या याच्यात. आणि आम्हाला सर मदर डेअरी आणि हापकॉम जी बेंगलोरची संस्था आहे सर, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाचे इन्स्टिट्यूट आहे सर, आणि मदर डेअरी दिल्लीचं आहे सर. ह्या दोन्ही आणि आमच्याकडून डायरेक्ट आपण जी संकल्पना मांडली सर, त्याच्याबरोबर आम्ही जवळपास 70 टन माल दिला सर लॉकडाऊन पिरियडमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला रवींद्र ठाकरे साहेबांनी चांगली मदत केली सर. आणि हे करू शकतो सर, सप्टेंबर येणाऱ्या पुढच्या आंब्यावर जो येतो सर सप्टेंबर, आम्ही पॅकिंग, ग्रेडिंग, वॅक्सिंग करून कोरोकेटेड बॉक्समध्ये. रवींद्र ठाकरे आणि पार्लेवार साहेब घेऊन रवींद्र ठाकरेच्या मदर डेअरीशी बोलणं करा, माझा वरती मी पण बोलतो. आणि यावेळी दिल्लीत मदर डेअरीचे जवळपास आउटलेट्स आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या आउटलेट कमीत कमी 10-15 हजार आउटलेट असतील आणि प्रत्येक आउटलेटमध्ये तुमचा 1-1 डझन 2-2 डझनचं पॅकिंग आणि मदर डेअरीने विकायचं ठरवलं तर तुमचा 10-20 हजार 25,000 टन संत्रा तेच विकतील. पण ते एका वेळी ट्रकच्या ऐवजी एका कंटेनरमध्ये टाकून ती रॅकच्या रॅक पूर्ण जाणं, त्याच्यात कॉस्ट वाचवणं, मग नरखेडची रॅक नरखेडवरून काढणं, काटोलची काटोल, कारण नरखेड टू नागपूर आणणं पुन्हा पैसा नको खर्च व्हायला, तिथून डायरेक्ट त्या एरियात त्या दिवशी ती रॅक बुक करणं. पार्लेवार साहेबांवर बोला, रेल्वेशी बोलू आपण आणि तुम्हाला ही सगळी मदत करू. आणि आता आपल्या ज्या मंत्री आहेत फूड प्रोसेसिंगच्या, त्यांनी याच्यात रेल्वेच्या याच्यात काही वॅगन विकत द्यायला ते पैसे द्यायला तयार आहेत. ते पार्लेवार साहेब आणि ठाकरे साहेब आपले कलेक्टर दोघं मिळून तुम्हाला मदत करतील. काय मदत मला सांगा, मी करतो ते. नक्की थोडा एक प्रश्न विचारायचा म्हणजे सर, निवेदन केलाय सर, आपल्या इथं फ्रोझन ऑरेंज ज्यूस कॉन्सन्ट्रेट जो चुरा आहे सर, चुरा
तो वाया जातो. 20% ते 30% संत्रा जो वाया जातो सर, चुरा म्हणतो आपण त्याला, 50 MM आतला संत्रा टेबल पर्पज तर सर विकला जातो, पण चुऱ्या आपल्याला फेकावं लागतं बऱ्याचशा ठिकाणी. आपण पाहतो सर रोडवर धुऱ्यावर आपण फेकतो. त्याचे सर फ्रोझन ऑरेंज ज्यूस कॉन्सन्ट्रेट जर तयार केला सर, त्याला फार चांगला मार्केट आहे. म्हणजे आज परिस्थिती आहे सर, आपण FG जो आहे तो ब्राझीलवरून इम्पोर्ट करतो सर 2.25 लाख टन. तो पडतो सर इम्पोर्टरला 185 ते 90 रुपये किलो. आणि जर आपल्या भारतातला जर नांदेडची जी फॅक्टरी आहे सर, जी याची कंपनी आहे ती सिट्रस प्रोसेसिंग इंडस्ट्री नांदेड म्हणून जी टेक्सो चालवतं सर, त्यांची जी आहे लँडिंग कॉस्ट पडतो 240. ते आपल्या वरून सर आम्ही दरवर्षी त्यांना 3 ते 4,000 टन माल, म्हणजे आपण आपली प्रोड्युसर कंपनी देते सर नांदेडला माल. FG उशिरा सर ट्रान्सपोर्टेशनच त्याला खूप लागतं. जर आपण या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पॅकिंग रेडी वॅक्सिन म्हणजे टेबल पर्पज माल नाही, तुम्हाला वरून रेल्वेची रॅक जर मिळाली पूर्ण नांदेडपर्यंत आणि एकाच वेळी तुम्ही 40 कंटेनर पाठवले त्याचे, तर ते स्वस्त पडतं का? पहा एकदा पार्लेवार साहेबांना सांगा, मदत करू आपण, रेल्वेला सांगूया. सर आता सध्या 3 रुपये किलोचं पडतं, 27 ते 28,000 रुपये लागतं सर 9 टनला. मला माझा अंदाज असा आहे की तुम्ही जर रेल्वेने गेले तर हा खर्च जवळपास 50% येईल. हो त्या सर. हां, तर तुम्ही एकदा ते त्या पॅकिंग कसं करायचं, कसे ठेवायचे, रेल्वेत कसं पाठवायचं, त्याची कॉस्ट कशी, एकदा बसा आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता. तेच तर मी रामदेव बाबाचं प्रोजेक्ट आणलं इथे मियानमध्ये. त्यांनी मोठा प्लॅन टाकला, सगळं टाकलं, पण आज दुर्भाग्य असं आहे की ते सध्या अडचणीत, ते काही पुढे होऊ पुष्कळ पूर्ण झाला आहे, उद्घाटनाला आला आहे प्लॅन तो. तर तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर असेल टाकत कॉन्सन्ट्रेट तयार करण्याचं, तर तुम्ही कन्सल्टंटशी बोलून तुम्ही तुमची संस्था जर टाकत असेल वरुडला कॉन्सन्ट्रेट तयार करण्याचं, टाकू सर, ह्याच धर्तीवर टाकू का जे आपल्या प्रोड्युसर कंपनीचा जो क्लस्टर तयार करा शेतकऱ्यांचं आणि त्याच्यात कॉन्सन्ट्रेट तयार करायचा कारखाना टाका. त्या कॉन्सन्ट्रेटमध्ये जामही तयार करा, नंतर हेही तयार करा, आपलं सरबत तयार करा आणि तुम्ही पार्लेवार साहेबांशी बोला आणि टाका त्याचा क्लस्टर. मी मदत करतो त्याच्यात. हो सर, हो सर, हो सर. थँक्यू सर. सर मी सर, धन्यवाद सर. सर मी धन्यवाद सांगू जिचकार. इच्छितो, आपण ज्या प्रकारे पल्सेसचं केलेलं आहे, तर जिचकार साहेबांच्या मदतीने आपल्या 22 फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या फक्त ऑरेंज मध्ये काम करतात आणि त्याचा जवळपास 27,000 एकर आणि 20,000 शेतकरी आहेत. तर आपण तो प्रकल्प पण जवळपास पूर्णत्वास म्हणजे कागदोपत्री आम्ही तयार केलेला आहे. आणि नशिबाने आम्हाला पतंजलीचे जे ऑपरेशन मॅनेजर आहेत हरिद्वारला, ज्यांनी नागपूरचा प्लांट टाकला, त्यांनीच यासाठी पण मार्गदर्शन केलेलं आहे आणि तो पण आम्ही तुम्हाला सादर करू. खूप चांगलं करता येईल काम त्याच्यात सर. चांगली तर सांगा आणि ते MSME मध्ये टाकून तुम्ही तुमच्या क्लस्टर करता, त्याला MSME मदत करेल ना. तुम्ही आयुर्वेदिक सगळं विकत घ्यायचं ठरवून ते सप्लाय करायचं काम करा, पॅकेजिंग, त्याचं ग्रेडिंग करणं, त्याचं सगळं साफसफाई करणं आणि या धर्तीवर तुम्ही करा. त्या क्लस्टर करता आम्ही मदत करू तुम्हाला. आणि सुंदर गोष्ट अशी आहे सर, या 22 कंपन्यांपैकी 3 लोकांकडे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट्स आहेत. आता जसं जिचकार साहेबांनी सांगितलं, ते आपण हॉपकॉम आणि मदर डेअरी दिल्ली या सीझन मध्ये आपण हमखास काही कंटेनर्स पाठवूया सर. नक्कीच सर. मी आता नेक्स्ट डॉक्टर संजय एकापुरे म्हणून आहेत, संचालक गणेशपूर फार्मर प्रोड्युसर कंपनी डिस्ट्रिक्ट भंडारा, यांना विनंती करतो की त्यांनी मान्य मंत्र्यांना विचारावं. नमस्कार. आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे एक संघही बनवला आहे आणि गडकरी साहेब तुम्हाला माहिती आहे आपल्या भंडाऱ्याला सगळ्यात जास्त धानाची उत्पन्न होते. आता याच्यामध्ये जे आहे काही 110 ते 120 दिवसाचे जे धानाची उत्पन्न होते, त्याच्यामध्ये आम्ही चण्याकडे वळलो. नाफेडतर्फे यावर्षी आमचा चणाई खरेदी झाला. परंतु हे सर्व करताना आपण जे बोललोय यांत्रिकीकरणाने शेती, आम्ही सगळ्या शेतकरी कंपनीवाल्यांनी आता प्रयत्न आमचे तेच चालू आहे. यावर्षी पहिला प्रयत्न म्हणजे आम्ही धानाचं जे रोवणं केलं ती म्हणजे पॅडी ट्रान्सप्लांटरनं केलं. याच्या पुढे आम्हाला जे आहे हार्वेस्टरचा उपयोग करूनच धान घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग राहिलं तणसीची प्रॉब्लेम, तर आपण त्याच्यामध्ये बेलरचंही आम्ही आता आमच्या कंपन्यांमध्ये नियोजन घेतलंय. तर त्याच्यामध्ये काय होईल, जी तणस आपली सडत होती, लोक जाळत होते, त्याच्यापासून एक बेनिफिट मिळाला. आता आपल्याला इथेनॉल मध्ये आमच्या तणसीला जे आहे मार्केट मागणी आली, तर मला तरी वाटते का शेतकऱ्यांना एक अजून संजीवनी मिळेल. आणि या माध्यमातून काय झालं, आमची इथे आता ऑर्गॅनिक शेती करतो म्हटलं तर लोकांना तणस जी आहे
तोही गायीसाठी एका पद्धतीने उपयोगाची झाली, दुसरं इथेनॉलचेही कमी आला आणि हे सर्व काही करण्यासाठी जे आहे आम्हाला MSME कडून जे आहे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती, आज आमची इथे क्लिनिंग ग्रेडिंग मशीनही आहे. तर सर. छान असेल याचं सगळं याचं एक क्लस्टर तयार करून तणस गोळा करण्याकरता सर. मोठा आहे. आपल्या शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर लावायचे, यांनी ते मशीन गोळा करायचं, हार्वेस्टर पण यांना द्यायचं, ते ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीतून द्यायचं इक्विपमेंटचं हे फार्मर प्रोड्यूस कंपनीला, आणि त्यांनी प्रत्येकाने त्या सर. इक्विपमेंटचा वापर करून ते करायचं. आणि हे इक्विपमेंट बायो CNG वर करायचा आपण प्रयत्न करू. ते जर झालं तर यांचं सेव्हिंग होईल आणि एकदम नक्कीच प्रॉफिट वाढेल. शेतकरी आहे. आणि आता आणि याच्यात राईस कट पासून हा. राईसच्या कणीपासून इथेनॉल तयार करण्याचं एकदम व्हायबल आहे आणि एकदम करण्यासारखं आहे. मी आता आपले खासदार आहेत मेंढे, ते करून राहिले आहेत. अजून तुम्ही पुढे या, मी तुम्हाला सगळी मदत करेन याच्यात. आणि आमच्या खासदार साहेबांनी आम्हाला जे आपल्या भंडाऱ्याचे जे तांदूळ आहे चिन्नोर, तर चिन्नोर तांदूळ म्हणजे फारच सुवासिकी आहे. तर आपला भंडाऱ्याचा जो आहे चिन्नोरचा आता GI टॅगिंग झालं, तर मला तरी वाटते आमच्या भंडाऱ्यामध्ये आता याच्या बाबतीत बोलणं झालं आहे पार्लेवार साहेब, मी आणि आपले खासदार मेंढे, आणि मी त्यांना सांगितलं आम्ही पूर्ण मदत करू आणि तुम्ही चिन्नोर ब्रँडला जगात पोचवा, पण त्यात भेसळ नाही करायची, बदमाशा नाही करायच्या कुठेही. क्वालिटी तीच ठेवा, उत्तम ठेवा आणि चांगल्या प्रकारचं साफसफाई. एक कधी तुम्ही त्यात पत्थर निघाला नाही पाहिजे गोटा. आणि तुम्ही जर क्वालिटी चांगली केली आणि ते जर लोकांना भात आवडला तो ब्रँडचा, तर तुमचं मार्केट एकदम चांगलं होईल आणि टाटावाले वगैरे सगळे घेतील ते. जसं या डाळीचं आहे तसं चिन्नोरचं आहे. आता मी एकदा आठवते, ते मला पडोळे नावाचे आपले जुने कार्यकर्ते दलाल होते, ते तुमसरच्या याच्यात बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीत ते तांदूळाची विक्री करायची. एकदा मी त्यांच्याकडनं एक पोतं तांदूळ आणलं होतं 20-25 वर्षापूर्वी चिन्नोरचा, आणि भात खाल्ला. एवढा सुंदर सुवासिक भात होता. आता मी परवा मेंढ्याला म्हटलं मलाच 1 क्विंटल तांदूळ पाहिजे चांगला, मला चांगल्यात चांगला तांदूळ द्या, मी विकत घेईन. तर ते खरोखर त्याचा चांगला आहे, पण ते क्वालिटी डिटोरेट नका करू. आणि त्यातही तुम्ही ऑर्गॅनिक खतातून तयार झालेला जर चिन्नोर असेल ना, तर त्याचा चव आणि वास वेगळा आहे. तर याचं ब्रँडिंग करा. पार्लेवार साहेब मेंढेशी बोलणं झालं, आम्ही सगळी मदत करू तुम्हाला. याच्यात पुढे जा, काही अडचण नाही. सर धन्यवाद सर. सर माननीय डॉक्टर महात्मे साहेब काही विचारू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी विचारा. नमस्कार. आम्ही नेहमी उल्लेख करतो की आमचे प्रेरणास्थान, आणि आजच्या तुम्ही भाषणात आपल्या भाषणी म्हणता येणार नाही, खरं तर मार्गदर्शनातून सर्वांना प्रेरणा होईल आणि आपल्यालाही करता येईल असा एक विश्वास स्थापन केला आपण सगळ्यांच्या मनात. ते खूप महत्वाचं वाटतं, कारण विदर्भातल्या शेतकरीचं असं झालेलं आहे की त्याला असं वाटतं की आपण शेतीतून काहीच करू शकत नाही. पण तो तुम्ही विश्वास दर्शवला त्याच्याबद्दल खरोखर मनापासून आभार. आणि सगळ्या शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन जेवढे तयार केलं आहे राजेश गुरुजींनी, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला MSME हे खातं पहिले माहिती नव्हतं, पण मंत्री आल्याबरोबर आल्याबरोबर हे खातं सगळीकडे माहिती झालं, त्याची व्याख्या पण बदलली MSME. आणि नुसतं तसं नाही तर शेतकऱ्यांसाठी ॲग्रो MSME म्हणून एक सेक्शन चालू झालं. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, सगळ्या शेतकऱ्यांसाठी. आणि राजेश गुरुजींनी जे FPO केलेले आहेत त्या शेवटपर्यंत त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, त्या दृष्टिकोनातून आपण हे जे काम करतो. त्याच्यासोबत मी सांगू इच्छितो, एक डॉक्टर म्हणून किंवा न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यात प्रोटीनची आवश्यकता असते. आपल्या इथे प्रोटीनची खूप कमतरता आहे आणि डाळीत प्रोटीन सगळ्यात जास्त आहे व्हेजिटेरियन मध्ये. त्याच्यामुळे हे डाळीचं जे आजचं आपण विदर्भाच्या ह्याच्यात आपण जे हा प्रकल्प हाती घेतोय त्याचा फायदा. आणि डॉक्टर साहेब, अमेरिकेमध्ये चण्याची पावडर आणि सोयाबीनची केक याच्यापासून व्हेज मटन आणि व्हेज चिकन बनवलेलं आहे. आणि हे व्हेज चिकन आणि व्हेज मटन त्यांनी 30% 50% मटनमध्ये टाकलं, ओरिजिनल मटणामध्ये, तरी पता नाही चालला. तर तुम्ही आता या प्रोटीन्स खाणा करता, त्यात 49% प्रोटीन आहे सोयाबीनच्या केकमध्ये. त्यात आपला चण्याची पावडर तुम्ही करणार, ती टाकलं बेसन, आणि त्याचे फॉर्म्युलेशन आहेत ते नाही आहे, मला माहिती नाही. पण हे जर व्हेज चिकन आणि व्हेज मटन तुम्ही आणलं आणि ते जर बनलं, तर आपल्याकडे सोयाबीन आहे, त्याच्यामुळे सोयाबीन केक आहे आणि हे आहे. त्याचं मी प्रयत्न करतो आहे त्याच्या कंपनीला आणायचा इथे इंडियात.
ते खूपच सुंदर आहेत. ते मी तर काही मटण खात नाही, व्हेज चिकन आणि मटण, पण ते सावजी मटणवाला आपला दापेवाड्याचा जो आहे संजू सावजी, तो माझा आमचा कार्यकर्ता आहे. तर मी त्याला म्हटलं की तू या मटणामध्ये तुझ्या, तो तर प्रसिद्ध आहे, नागपुरातून लोक तिथे खायला जातात दापेवाड्याला, तर त्याला म्हटलं की तू हे व्हेज चिकन आणि व्हेज मटण कर, मग मी खाईन तुझ्याकडे. तर ते याच्यावर एकदा रिसर्च करून, हे अमेरिकन कंपनी खूप पॉप्युलर आहे जगात, ते आणता आलं तर आपली चण्याची पावडर जाईल, सोयाबीनची केक जाईल, आणि त्याचा किंमत काहीतरी 200 रुपये किलो आहे. आणि मला वाटतं आता मटणाचा भाव 400 रुपये किलो आहे का, 450? जास्त आहे. हा, प्रोटीनयुक्त सगळ्यांना मिळेल. दुसरं, पार्लेवार साहेब, या मेळघाटमध्ये आणि काही भागात हे जे मशरूम आहेत ना, त्याच्या मोठ्या प्रमाणावर तयार होतात, त्याच्यात खूप प्रोटीन आहे. तर मशरूमबद्दलही आपल्या शेतकऱ्यांना काही करता आलं तर बघा, त्याच्यात स्टडी करून. आता थंड हवेच्या ठिकाणी आपण हिमाचलमध्ये, उत्तराखंडमध्ये, काश्मीरमध्ये मशरूम तयार करतो आहे, तर त्या आपल्या मधाबरोबर, हनीबरोबर मशरूमचं काही होऊ शकतं का कुठे बघा एकदा. ते चांगलं उत्पन्नाचं साधन आहे आणि मशरूममध्ये खूप प्रोटीन आहे. त्यामुळे जे डॉक्टर म्हणतात तेही सुटेल आणि मुख्य आपल्या शेतकऱ्यांना, आदिवासींना त्यातून हे पण मिळेल. बोला डॉक्टर साहेब. आम्ही हे तुम्ही जे सांगितलं, नवीन कल्पना नक्की तुमच्या संभाषणातून नेहमी येतात. आम्ही हे नॉन व्हेज म्हणजे व्हेजिटेरियन मटन हे जे आहे याच्यासाठी पण प्रयत्नच करू. तुम्ही जे बोलले की हे याच्यात महत्वाचं असं आहे की हा जे प्रोजेक्ट आहे याच्यात आपण फक्त एक तूर डाळ डॉक्टर साहेब एकच मिनटं थांबा. मी आता पार्लेवार साहेबांना सांगा, एवढे फार्मर सोसायटी आहे. आता लिंबू, माझ्याकडे दिल्लीला लिंबाची झाडं आहे, तर ती मी काय करत नाही, मी काय केलं, ते लिंबू कापायला लावले घरात आणि त्याच्यात मीठ टाकून एवढं करून ठेवलं, आणि 3 वर्ष जुनं लोणचं खाल्लं लिंबाचं, तर ते एकदम टेस्टी होतं. आता या वरुड मोर्शीला माझ्या परिचयातला एक आहे, त्यांनी एवढे मोठे लिंबू साईजचे सुंदर तयार केले. तर त्या शेतकऱ्याला सांगायचं की लिंबू घ्यायचा, त्याच्यात मीठ टाकायचं आणि त्या बरण्या भरून ठेवायच्या. ते जुनं लोणचं कंपनीला विकलं तरी व्हॅल्युएशन 5 पटींनी 10 पटींनी त्याची किंमत होईल. आता आम्ही भोकऱ्याचं लोणचं खातो, ते आता मला आवडतं, तर ते मोठ्या मुश्किलीने वर्षातून 4-5 दिवस बाजारातच फक्त येतं, 3-4 बाजारात, ते मिळतच नाही भोकरं. भोकराचं लोणचं केलं त्याने. आता हरियाणामध्ये एक माझ्या परिचित कार्यकर्ता आहे, तो गाजराचं, सिमला मिरचीचं, लिंबूचं, आंब्याचं, नंतर एवढ्या प्रकारचे लोणचे तयार करतो. तो लोणच्याचा त्यांचा करोडो रुपये टर्नओव्हर आहे. आता आंब्याच्या ह्याच्यामध्ये पण आंब्याचा मसाला आणून लोणचं करू शकतात. आता जसं पापड सुरू आहे, तर आपल्याकडे जिथे हे आपळा वादळाने आंबे पडतात, तर आंब्याचे काढून त्याचे बारीक करून मीठ टाकून ठेवलं तर ते लोणचं होऊ शकतं. दुसरं, आंब्याचे तुकडे करायचे, कच्च्या आंब्याचे, त्याच्या खुला म्हणतात त्या, आणि त्याची पावडर करून ती आम पावडर जी आहे ती वरणात टाकायला आमसुलाच्या ऐवजी वापरतात. त्याचंही मोठं मार्केट आहे. तर हे अशा प्रकारचे छोटे जे काही स्ट्रेंथ आहे जिथे, त्याचा उपयोग करून काही करता आलं तर बघा, हे आपल्याकरता विदर्भातही आपल्याला हे उपयोगी ठरू शकतं. हा सांगा डॉक्टर महात्मे साहेब. नक्कीच तुमचं ते म्हणणं आहे, आंब्याचे छोटे तुकड्यापासून आमसूल सारखं आणखी या याच्यात पार्लेवार साहेब, हे आपलं नोगा आहे ना, ते नोगा पूर्ण बिचारा अडचणीत आलं. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आपले हे वरुडवाले आत्ता बोलले की नाही, तर या वरुडवाल्यांना म्हणायचं की त्यांनी एक 10,000 टन संत्रा छोटेवाले त्यांनी समजा तयार केले, आणि नोगाला म्हटलं की आम्हाला याचं साखर आम्ही देतो किंवा तुम्ही घ्या, आणि आम्हाला बाकी मटेरियल टाका, आणि मला याचं संत्र्याचं तुम्ही कॅचअप तयार करून द्या. तर नोगाकडे कॅपॅसिटी आहे, सध्या त्यांची स्थिती चांगली नाही, पण क्वालिटी खूप उत्तम आहे. तर संत्र्याचं पूर्ण ते करून देतील, आणि तेवढं पूर्ण ते विकत घेतील, तेच विकत घेतील, पूर्ण बॉटलिंग करून देईल त्यांच्या नावाने, समजा वरुण नावाने संत्र्याचं हे करतील, आणि तेवढ्या बॉटल ते विकतील. तर त्याच्यामुळे आपोआप त्यांना पैशाचं व्हॅल्युएशन होईल. तर हे त्यांचं नोगाबरोबर कॉर्डिनेशन घालून देता आलं तर त्यांची एक कॅपॅसिटी वापरल्या जाईल, आणि इकडे आपल्या शेतकऱ्यांना ते जाम बनेल. तो जाम नोगाचा आपण सगळ्या ठिकाणी शेतकरी खातील स्वस्तात, मार्केटमधल्या प्राईसपेक्षा 30% स्वस्त. तर यांचा जाम आपल्या गरीब लोकही खातील आणि दोन्ही गोष्टी होऊन जातील. तर त्याच्यात असं काही करता आलं तुम्हाला तर बघा, त्यांना तिथे नांदेडला पाठवायच्या ऐवजी तो लहान संत्रा इथे पाठवायचा,
आणि त्यांनी टनाप्रमाणे फॉर्म्युला ठरवायचा आणि तिथे राहतील तेवढ्या याच्यातून तेवढे जाम बनवून द्यायचं. त्यांचं लेबल ते आणून देतील, त्यांच्या बाटल्या आणतील आणि साखर फक्त टाकावं लागेल. ते फॉर्म्युलेशन त्यांचं नोगाला पर किलो साखरेचा जेवढा असेल ते फॉर्म्युल्यात किंमत देऊ, त्यांच्या मेहनतीची किंमत देऊ आणि या 10,000 टनाच्या जामच्या बाटल्या यांना मिळतील. ते त्याचं ब्रँडिंग करतील आणि मार्केटमध्ये विकतील. हां, हे करता येऊ शकते. असं झालं त्यांना असतं जाम 30% डिस्काउंटून विकला तरी त्यांना भरपूर व्हॅल्युएशन होईल त्याच्यात. ची मीटिंग घालून त्याच्यावरती वर्क करून सांगतो मी सर. सर हा सर ते चांगल्या रीतीने होऊ शकेल. आणि हे प्रोजेक्ट पण जे आहे ना त्याच्यात आपण म्हणजे फार्मर्सला घेतलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यापासून लिंकेजेस तयार केले बॅकवर्ड आणि फॉरवर्ड ते मार्केटच्या कस्टमर पर्यंत. त्याच्यामुळे पहिल्यांदा पूर्ण देशात असं प्रोजेक्ट तुमच्या मार्गदर्शनाखाली आहे की ज्याच्यात शेतकऱ्यापासून कस्टमर पर्यंत आपल्यातर्फेच होणार आहे असं हे प्रोजेक्ट आहे, जे राजेशजी उरकुडे TCS आणि त्यांच्या ज्या बाकीच्या ऑर्गनायझेशन त्याच्यातर्फे आपण कस्टमर पर्यंत हे पोहोचवणार आहे. आणि त्याचं आज तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं म्हणून मी तुमच्या बाकीच्यांचे विचार पण याच्यावर घेतले. आणि क्लस्टरमध्ये आपण जुने नियम बदलवून एकदम चांगला हे केलेला आहे. जरा एक मिनिट जरा सांगा बरं तुम्ही. हे वर्माजी सांगतील. ठीक आहे. हे आपल्या पार्लेवार साहेबांना माहीत असेल का पहिले आपल्या या सगळ्या क्लस्टरमध्ये ह्या सगळ्या ॲग्रिकल्चर बेस्ड ॲक्टिव्हिटीजला आणि या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजला वाव नव्हतं. हे आपण फक्त बाकी ज्या इंडस्ट्रीज आहे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजलाच धरून करू शकत होतो. ह्या सगळ्या गोष्टीला सरांनी जेव्हा पहिल्यांदा म्हटलं का आपण डायरेक्टली ॲग्रो MSMEसाठी कुठल्याही योजनेतून आपण बदल करू शकतो, तर त्याबद्दल एक मोठी मीटिंग घडवून ह्या सगळ्या योजनांना एकदा पूर्ण पाहणी करून त्याला ह्या सगळ्या गोष्टी आज जे घडून राहिल्या हे त्या कल्पनेतून निघालेली गोष्ट आहे आणि तिथं जे बदल करायला लावली पूर्ण. आणि हे जे आता जे स्टेटचे सँक्शन्स आणि जे मधातले जेवढे काही सँक्शन्स होते हे सगळे हटल्या गेले आणि आज जे फास्ट मुवमेंटमध्ये हे होऊन राहिलं MSMEमधलं हा क्लस्टर क्षेत्रात हा क्रांतिकारक बदल जे आहे हे आपण आज पाहू शकून राहिलो. हे ह्या सगळ्या योजनांमधल्या ह्या जे काही कमतरता होत्या किंवा अडचणी होत्या ह्या दूर केल्यामुळे आणि असे आता आपल्या बरेचशा क्लस्टर्स होतील अशी हे एक नवीन वाट याच्यामुळे निघालेली आहे पुढे. त्यांना म्हणा कुठे केसेस पेंडिंग पडल्या का दिल्लीत मला सांगा. हां आणि ह्या केसेस तिथं पुढं जाताना म्हणजे जेव्हा फायनल SSCs आहे आपल्या स्कीम स्टिअरिंग कमिटीमध्ये कुठं आहे तर इथं कुठेही जेव्हा अडचण येते आहे तर डायरेक्टली आपण कॉन्टॅक्ट करून तिकडे पूर्ण आपण ते सॉल्व्ह करू याच्या आपण पूर्ण पाहू त्या व्यवस्थेवर. स्टेट गव्हर्नमेंटच्या थ्रू आपल्या योजना इम्प्लिमेंट होत होत्या, परंतु आपल्या इनिशिएटिव्हमुळे आपल्या इन्स्ट्रक्शनमुळे आता स्टेट गव्हर्नमेंटला त्याच्यामधनं वगळण्यात आलेलं आहे आणि इम्प्लिमेंटिंग जे आहे आपले जे MSMEचे जे कार्यालय आहे ते करणार आहे. तर त्याच्यामुळे आता ते सगळे आता जे ऑब्स्ट्रक्शन आहे ते क्लिअर झाले. पाठवा तुम्ही आणि करा. जसं मी सांगितलं ना की आता तुम्हाला हा संत्र्याच्या करता तुम्ही जसं नोगामध्ये एक्सेस कॅपॅसिटी आहे आणि त्यांच्याकडनं या बिचाऱ्यांचा संत्र्याला काही भाव मिळत नाही. मला वाटते हे संत्र कदाचित 3-4 रुपये किलो वगैरे जात असतील आणि त्याच्यामध्ये ते संत्र जर 10,000 टन नोगात दिले सगळ्या सोसायटीचे फार्मर सोसायटीचे आणि कोणाचे किती किलो आहे पाहू त्या प्रमाणात जाम तयार करू आणि यांचा एक ब्रँड करू वरुडवाल्यांचा आणि तेवढा जाम करून डायरेक्ट हे घेऊन जातील आणि मग आमच्यासारखे स्टोअर्स आहेत पुरती वगैरे त्यांना विकतील आणि आपण संत्र्याचा जाम विकतो ते खेड्यापाड्यात विकतील स्वस्तात 30% डिस्काउंट देतील म्हणजे गरीबाला स्वस्तात मिळेल यांनाही पण बिचारा यांच्या संत्र्याचा भाव मिळेल. दोन्ही गोष्टी होतील. असा काहीतरी मार्ग शोधून काढा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल. आता एक 5 मिनिटाची वेळ आहे आपल्याजवळ. मी एक आणखी सुदर्शन कदम म्हणून आहेत सर, सहयोग फार्मर प्रोड्युसर कंपनी